मित्रांनो, बाहेर एवढं ऊन पडलं आहे की आता फक्त माणसाचा आईस्क्रीम व्हायचा बाकी आहे. लोक जोडीदारासोबत फिरायला जातात आणि मी आपली कैरी घेऊन सोलत बसलोय. आणि कैरी सोलताना बघून तोंडाला पाणी तर नक्की सुटलेले असेल भावांनो. आणि कैऱ्या सोलता सोलता आणि बघता बघता कैऱ्या सोलून झालेल्या आहेत. सोलून झाल्या, आता कापून पण झाल्यात होतील. आता त्याचे बारीक बारीक काप करतो. जिंदगी का असली मजा तो खट्टे में है. आता बारीक बारीक काप करतो, एकदम बारीक. तुम्ही फक्त बघत राहा मी काय करतोय. आता हे कैरीचे बारीक केलेले तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकूया. समजलं? फक्त तुम्ही बघा मी काय बनवतो ते शेवटला सांगणार आहे. आता त्याच्यात साखर टाकतोय, साखर ॲड करतोय. त्याच्यानंतर वेलची, 10-12 वेलची घेतलेली आहे आणि त्याचे दाणे काढलेले आहेत. आणि ती जरा ह्याच्यामध्ये कशात ग खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे आणि ती पण टाकतो. ती टाकलेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं जिरं, काय दिसणार नाही ते, हे बघा थोडंसं टाकलेलं आहे जिरं. आणि थोडंसं मीठ लागेल की काय. त्याच्यानंतर ॲड करतोय पुदिना. आणि जराशी कोथिंबीर. आणि ही आहे कोथिंबीर जराशी. लोक म्हणतात आयुष्यात गोडवा हवा असेल तर लग्न करा. मी म्हणतो त्यापेक्षा साखर आणि वेलची परवडली. कमीत कमी पन्ह पिल्यावर डोकं शांत राहतं. आणि मुख्य म्हणजे हवं तेवढं मीठ. मीठ घाला, मीठ अन्नामध्ये. आता तुम्ही विचारावं, भावा आम्हाला नाही पाजणार का? तर ते शक्य नाही. तर त्याचे उत्तर तुम्ही येताना कैरी घेऊन या आणि तुम्ही स्वतः बनवून प्या. आता मी मिक्सरला लावतो. मिक्सरमध्ये सर्व मिक्स करून झालेलं आहे. कैरी, वेलची, जीरा,
मीठ, साखर आणि मिक्स झालेलं आहे आणि आपला आता पन्नास तयार होईल. लागेल तेवढा 2 चमचे घेऊ आपण एका कपात. आणि हा महिनाभर टिकू शकणार नाही कारण हा पण उकळवलेला नाही. आणि हे घरचंच पाणी आहे, थंड पाणी फ्रीजमध्ये लावलेलं. वाव, काही छान दिसते. अजून तुम्हाला दाखवतो पुढे. जरा याच्यात थंड पाणी घेऊन येतो, गरम गरम. वरतून परत मिरची नाही, कोथिंबीर आणि पुदिना कापून वरती टाकलेला आहे ग्लासामध्ये. किती छान दिसतंय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि असंच उन्हात नवीन नवीन पदार्थ बनवून प्यायला विसरू नका. थँक्यू. पहिल्यांदा मी टेस्ट करतो कसं लागतंय. एकदम भारी, मस्त, एक नंबर. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर पण करा. तुम्हाला बनवायचं असेल तर आंबट असलेल्या कैऱ्या घेऊन या, मस्त बनवून देईन.